आज ना हद्द झाली, आज हद्द झालीये. 7:30ची वेळ दिली होती मी माझ्या व्याह्यांना. 7:30 वाजून उलटून 30 सेकंद उलटून गेले. माझ्या व्याह्यांची काही इथे अजून खबर नाहीये. मला ना संताप होतो या गोष्टीचा. दुसरा कोणी असताना मी लग्न मोडून टाकलं असतं, पण काय करणार. मी लग्न मोडायचं ठरवलं तर माझी मुलगी पळून जाईल त्यांच्या मुलाबरोबर. मग त्याच्यापेक्षा विचार केला आपण 4 अक्षता टाकूया आणि लग्न उरकून टाकूया. तर यांच्या नवीन हौशी आम्हाला नव्या पद्धतीनं लग्न करायचंय. काय तर म्हणे लग्नात दोन्ही व्याहींनी जोडीनं नृत्य करायचंय. जोडीनं नृत्य, तेही तालीम करून. अरे मी मराठी विषयाचा प्राध्यापक निमेश कुलकर्णी आणि मी तालीम करायची, तेही नृत्याची त्या माणसाबरोबर. अजिबात नाही. वल्लव रे नकवा वल्लव वल्लव, ए वल्लव रे नकवा वल्लव वल्लव, वल्लव रे नकवा वल्लव वल्लव. कर बाला टायमान आलो का नाही. बाला? मी बाला? मला बाला वगैरे म्हणायचं नाही अजिबात. बाला नाही तर काय मधुबाला बोलू. हो बालाही म्हणायचं नाही आणि मधुबालाही म्हणायचं नाही. अहो ठरवलं तर बाळ होतील अशा मुला मुलींना शिकवतो मी कॉलेजमध्ये. तुम्ही मला काय बाळ म्हणता. आणि हे जे तुम्ही म्हणताय ना, तुम्ही टायमात आलात, उशिरा आलाय तुम्ही. 1.5 मिनिटं, तब्बल 1.5 मिनिटं उशीर झालाय तुम्हाला. आणि उशीर म्हणजे उशीर असतो, मग तो 1.5 मिनिट असू दे नाहीतर 1.5 सेकंद असू दे, उशीर असतो. अरे उशीर तर देवाला पण होतो. हा माणसं जन्माला घालताना देवाला पण उशीर होतो ना, 2-4 दिवस पुरा माग. हे पुलंचं वाक्य आहे ना. पुलंचं नाही, मग विनया परुलेकरचं आहे. कोण विनया परुलेकर. अरे विनय परुलेकर मला व्हॉट्सअपचे सगळे मेसेजिंग करतो तो. अरे नका रे त्या व्हॉट्सअप मध्ये अडकू. जे पुलंचं आहे ते पुलंचं म्हणा, नको त्यांचं पुलंचं नका म्हणू तुम्ही. कळलं का तुम्हाला. पुरं झालं ना आता. अहो नका. हो आपण इथे डान्स करायला आले ना. डान्स नाही, नृत्य. नृत्य ते काय असतं. माझ्या पोरानं मला सांगितलं नाही. माझा पोरगा मला म्हणला माझ्या सासऱ्यासोबत डान्स करायचं आहे. मी त्याला म्हणलं सासऱ्यासोबत काय, मी सासूसोबत पण डान्स करेन. तुम्ही कशाला माझ्या बायको बरोबर नृत्य करणार, तेही मी असताना. मला हे कळत नाही तुझं ऑब्जेक्शन कशावर आहे. मी तिच्यासोबत डान्स करणार याच्यावर की तू असताना डान्स करणार याच्यावर. मी सगळं वेगळं वेगळं पण करू. नाही काही गरज नाही. जे ठरलंय तेवढंच करायचं आपण. या तेव्हा कसं होणार आहे माझं. मग ठीक आहे ना, एवढं काय त्यात हॅवी. हॅवी आता हे काय नवीन हॅवी. अरे माझा पोरगा तुझी पोरगी, आपण दोघे कोण झालो हॅवी. व्याही असतं ते, व्याही. साधारण भाषेत व्याही म्हणतात त्याला. हॅवी आता शब्द जाम हॅवी जातं ना मला, म्हणून मी बोलला हॅवी. तुम्हाला नाही कळणार, आपण नृत्य करायला सुरुवात करूया का. अरे पण तो डान्स शिकवणारा कोरिओग्राफर कुठे आहे. मग तुम्ही बोलवलं होतं त्याला. बनताय बम्बाई लोग भाई, आपण आया है भाई, आपण है ना भाई. भाई ये ना मी आलो, मी पाहिलं, मी स्किट मध्ये घुसलो आणि करिअर केलं माझं. आता कॅरेक्टर पकड. ये भाई बच्ची बनताय बम्बाई लोग, चल ना भाई, नाचते ना भाई. सासरा जाम भारी आहे रे. तो क्लासिकल बोलतो, हा डान्सिकल बोलतो. मला पण काहीतरी म्युझिकल बोलावं लागणार. हे वाजव रे. काय चाललंय इथे. मी माझ्या मुलीच्या लग्नात जे नृत्य करायचं त्याची तालीम करतोय. तुमच्या हे मिरवणुकीत नाचायला आलेलो नाहीये मी. ये बम्बाई भाई सॉरी या का, ते म्युझिक वाचला ना आपल्याला कंट्रोल होत नाही. मी काय बोलतो, आपण डायरेक्ट डान्सला सुरुवात करायची काय. हे बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला ना काही बेसिक गोष्टी सांगतो. नाही मला माहिती आहे ते सगळं. मी येतो मच. भाई मी सांगतो तुम्हाला, काय नसतं डान्स बिन भाई, सोपा असतं रे बांटाय लोक. काय लागतं म्हणजे डान्स साठी ना भाई थोडा ना कॉन्फिडन्स लागतो. आणि ना असं रिदम ना यायला पाहिजे. रिदम आला पाहिजे. रिदम नाही कसं आहे. हे भाला काय टेन्शन घेऊ नका, कॉन्फिडन्स आपल्याकडे भरपूर आहे. हा एकदम स्टॉक मध्ये भरलेला आहे. हा पण ते रिदमचा म्हणशील तर जरा प्रॉब्लेम आहे.
काय आमच्या गल्लीत फक्त शिदम आणि कदम आहे. रिदम कोणच नाही. लेट मी एक्सप्लेन. नाही लेट मी आयलं हे उगाच आपला मोठेपणा करत. रिदम म्हणजे कोणी व्यक्ती नाहीये. हा. रिदम म्हणजे ए रिदम आलो आलो असं म्हणून कोणी येणार नाहीये. रिदम म्हणजे ताल. म्हणजे बघा, धा दिन दिंदा धा दिन दिंदा धा तीन तिंता ता तीन दिंदा. अच्छा असं आहे? हा. मग ते काय असतं ते धनक तताने 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 धनक तताने 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 धनक तताने तताने तताने. नाही नाही बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. तोही एक प्रकारचा रिदमच आहे, फक्त तो लोककलेचा आहे आणि मी जो सांगितला तो शास्त्रीय कलेचा आहे. अच्छा म्हणजे हा सावत्र्या औशीचा आहे तो सख्या औशीचा आहे. बरोबर, तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनुसार योग्य विभाजन केलेलं आहे. थँक्यू म्हणताय. मला नाही यांच्यावर चिडायचं नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही गाणं सांगा, त्याच्यावरच्या स्टेप्स सांगा, मी घरी जाऊन त्याची प्रॅक्टिस करतो आणि थेट लग्नात नाचतो मी. बंटाय आता कसा बोलला तू? कामाची वार्ता केली की नाही? बाई मी तुम्हाला गाणं ऐकवतो, आपण तो निवडलाय तो तिथे थांबा का तू? बाई नीट ऐका का? 1 2 3 स्टार्ट. सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 नाही. हे तुटेल का रे वादा यार नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही नाही नाही. नाही 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 काय नाही असंच आहे ते. नाही 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 नाही. अहो हे अशुद्ध मराठी आहे. तिथे नाही 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 असं असायला हवं, तरच मी याच्यावर नृत्य करेन. अरे हवी चालतं रे असं सगळं. असं कसं चालतं? हा मग नाही नाही. अरे तसं कधी कधी तू पण अशुद्ध बोलतो. मी काय बोलतो? मग मी अशुद्ध बोलतो? Why? मी अशुद्ध बोलतो? कधी बोलतो मी अशुद्ध? तू बोललास ना काय? हे बघ तू कधी कधी बोलतस ना न होत हे जर शुद्ध आहे तर मग होत हे अशुद्ध कसं काय? वा वा. आहे का नाही? अहो, काय वा, हे परत पुलंचंच वाक्य आहे. अरे कोण आहेत पुलं? अरे विनय परुलेकरचं वाक्य अरे आहे. कोण आहे विनय परुलेकर? कोण आहे विनय परुलेकर? अरे तो जाम दर्दी शायर आहे. बोल. हा? हा मग शायर आहे? हा मग काय? अरे त्याची शायरी मी व्हॉट्सअपवर ऐकतो ना सगळी. भावा ऐकव ना, भावा ऐकव ना. आता माहोल बनलाच आहे तर ऐकूनच टाकतो. ऐसे माहौल में दवा क्या है दुआ क्या है. वा वा वा. ऐसे माहौल में दवा क्या है दुआ क्या है. जब कातिल खुद आके पूछे इचा असला हुआ क्या है. दर्द आहे बाबा, दर्द 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 दर्द. एक मिनिट, कसलं दर्द? चासला हा शब्द सोडला तर बाकी सगळी गुलजारांची शायरी बोलले ते. ही गुलजारांची शायरी आहे. अरे कोण आहे गुलजार? अरे विनय परुलेकरची शायरी आहे ही. कोण आहे? तो स्वतःच पण काही लिहितो की नाही, का दुसऱ्यांचा चोरतो? लिहितो ना. काय? अरे आज सकाळी त्याचा सुविचार ऐकला मी. भावा ऐकव ना भावा. मग ऐका. जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारे मना तूच शोधून पाये. वा वा, एक नंबर हा भाई. अहो, वा नका बोलू हो. त्या माणसाची जीभ कशी झडत नाहीये. स्वतःच म्हणाल रामदास स्वामींचं आहे हे. 400 वर्षापूर्वीचं चोरून स्वतःच्या नावावर खपवतो नालायक कुठला. तुम्ही नृत्य शिकवा मला. अरे बंटाय कामाचा असं पटापट बोलायचा 4 घंटे टेप बसवायचे आपल्याला बाबा. तुम्ही शिकवलं. हा, आता मी तुम्हाला पहिली ओळ सांगतो, त्याच्यावर आपल्याला करायचं आहे. कळलं? हा. सोपं आहे एकदम. कसं आहे पहिली ओळ? काय? तुटेल का रे हात दोस्तीचा. नाही नाही नाही, सुटेल का रे हात दोस्तीचा अशी ओळ आहे. भावा तू आता मला शिकवणार? भाई मी तुला टेप दाखवतो, ती टेप बघ ना, पुढची टेप भारी आहे. नाही, पण वर्डिंग चुकतं. अरे वर्डिंगला लय वेळ आहे भाई, वर्डिंगला लय टाइम आहे. अरे आपला तो चुवा डीजे वाला तो रेकॉर्डिंग लावणार आहे बाबा. कोण time- चुवा? अरे हा काय चुवा बसलाय तो. हा चुवा? हा मग तो टाइमावर लावणार रेकॉर्डिंग. भाई तू टेप बघणार, लय भारी टेप आहे. हे काय टेप काय? हा, टेप. अरे टेप धनक ततर 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 धनक ततर ततर. अहो स्टेप आहे ती. और तुम्हाला एकमेकांची भाषा कळते? हे कुठलं वाङ्मयीन जग आहे? मला काहीच कळत नाहीये. मला नाही कळत आहे हो, ही कुठली भाषा आहे? मग तू पण आमच्यासारखा वांग ना. अरे नको रे. मी सांगतोय ना, पुढची टेप बघा, एकदम सोपी आहे. इथं या, तुम्ही दाखवतो, एकदम सोपी आहे. तुटेल का रे हात दोस्तीचा. नाही 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 नाही. एकदम सोपा आहे, डोक्यात ठेवा, फिट करा. सॉरी, मी हे करू शकत नाही. का काय झालं भाऊ? नाही, मला हे पटलंच नाही ना. अरे भाई प्रॉब्लेम काय तुला? तुम्ही लेखकाचं म्हणणंच बदलताय. त्याचं म्हणणं काय आहे?
सुटेल का रे हात दोस्तीचा? नाही 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 म्हणजे नाही सुटला पाहिजे. तुम्ही हे असं काहीतरी दाखवताय त्याच्यावर. तो हात नाही सुटला पाहिजे हे त्याचं म्हणणं आहे. ये शानपत्ती ये शान्या, तू ना उगाच तुझा डोका चालू नको. मी नाला सोबत ना उगाच तिकीट काढून नाही आलो इथे. कळला ना? तुम्ही चिडा पण जे म्हणणं आहे ते आहे ते सत्य आहे. कळतंय का तुम्हाला? यार भाई याला समजाव यार. मी समजावतो तू टेन्शन घेऊ नका. बघ अरे हे बाला अरे असं काय करतो? तो कोण माणूस आहे? कोण आहे? हा मास्तर आहे तो. त्याचा मास्तर बघ. हे एलिमिनेशन नसतं ना म्हणून हा सगळा माझे हे असे पंचेस घ्यायची रिस्क आपण घेतो. याला नाहीये एलिमिनेशन नाही कारण. अरे शिक्षक आहे तो. अरे भावा आपण पण शिक्षकांना डान्सचा आपण किती लोकांना मोठा केलाय. आपण एवढा चांगला सांगतो तर हा बघ ना बाई शांतपत्ती करून कठीण कठीण शब्द बोलतो आपल्यासमोर बाई. आणि कवरा बोललास त्याला मग बघ कसा आरण्यासारखं दिसतंय तर. मी अडाणी मी अडाणी मी अडाणी. अरे भाई तू अडाणी आहे. तुला 10 वेळा सांगून कळत नाही काय भाई? तू अडाणी आहे तुला कळत नाही. एक सोपी स्टेप शिकवली यार तू तेवढी पण करू शकत नाही यार. चुकीची आहे मी तेच सांगतोय. अरे भाई हा रडवे आहे रे तुझ्या हॅवी. तुम्ही दुसरं शिकवा ना काहीतरी दुसरं शिकवा ना. ठीक आहे भाई 2 मिनिटं दे. हा सोपं करून टाकूया आपण. पहिलं ते हात पकडायचं आम्ही जे मागाशी केलं नाही ते तिथपर्यंत सेम आहे का? त्याच्या पुढे जे नाही 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 ना तिथे तुम्हाला दोघांना मान हलवायचे. कायलाय एकदम सोपं आहे. मान हलवायचे. ओके मान हलवायचे. सोपं आहे. बॉस कमॉन बॉस एनर्जी चल म्युझिक. सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 नाही. हे सुटेल का रे वादा यारा नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची ही दोस्ती सुटायची ना. कडक भावा कडक बनताय काय एनर्जी लावले. एक नंबर एनर्जी. हीच एनर्जी पाहिजे भाई. एक नंबर. कुठली एनर्जी लावली? अहो तुम्ही मला सोडलत का? नुसतं बोललाय सर. मी काय बोलतो हीच एक्साइटमेंट पाहिजे हीच एनर्जी पाहिजे. हे भावा उठ ना बाई बनताय लगेच करून टाकायचं. अरे उठ ना बाई. मी नाही करणार. अरे भाई मला हे नृत्य करायचंच नाहीये. आदले सोपी टेप आहे. मला नाही करायचं. तुम्ही नाही करायचं. तू खड्ड्यात गेला. तुझी मुलगी खड्ड्यात गेली. तुझा मुलगा खड्ड्यात गेला. मी लग्न मोडलं. वा एक नंबर तुमचा परफॉर्मन्स एकदम हेवी झाला. बघूया सरपंचांचं काय म्हणणं आहे. अलकाताई. निमिष खूप छान परफॉर्मन्स. म्हणजे अगदी काही तत्त्व असलेला सिन्सिअर डिसिप्लिन प्रोफेसर खूप छान सादर केलास. तुझी एनर्जी आणि तुझ्या परफॉर्मन्समध्ये खूपच प्रगती होत चालली आहे. सनी आणि बनेचं कौतुक करावं लागेल एनर्जीसाठी. बने मला असं वाटतं की आता ह्यावेळी आपले डिरेक्टर प्रोड्युसर पुढच्या सीझनला तुला सपोर्टिंग सोडून मेनमध्ये घेतील असं वाटायला लागलं आहे. खूप छान करतोयस बने. आणि एकंदर स्किट खूप अगदी एनर्जेटिक चांगलं वाटलं. जाणून घेऊया अलकाताई किती मार्क्स देत आहेत. मकरंद दादा. मला असं वाटतं अशा पद्धतीचं जेव्हा प्रहसन असतं, दोन विरुद्ध व्यक्तिरेखा जेव्हा असतात त्यावेळी त्यांनी एकमेकांमध्ये एक केमिस्ट्री डेव्हलप करायला पाहिजे. ॲक्शन रिॲक्शनची. चांगला नट माझ्या दृष्टीनं कोण जो उत्तम रिॲक्ट होऊ शकतो तो चांगला नट. तर ती केमिस्ट्री तुमच्यात जुळली असती तर ह्याला आणखी जास्त मजा आली असती. बने नेहमीप्रमाणेच येतो आणि नाचतो आणि फार दाद घेऊन जातो. आजही त्यांनी खूप उत्तम सादरीकरण केलं. पण विशेष कौतुक आज सनी भूषणचं. तू फार छान काम केलंस. मला आवडलं. आणि सरपंच तुम्हाला हा आजचा कॉमेडीचा मुकाबला कसा वाटला? हा हास्याचा आखाडा आमची ऊर्जा सातत्याने वाढवत ठेवतो आहे हे आम्हाला इथं नमूद करणं महत्त्वाचं आहे. इतर कुठल्याही गोष्टीकडे जेव्हा लक्ष जात नाही माणसाचं, शेजारी फुटाणे ठेवलेत का, बिस्किटं ठेवलेत का, चॉकलेट ठेवलेत का, ह्याच्याकडे जेव्हा लक्ष जात नाही त्यावेळी ती सादरीकरणं अतिशय मनापासून केलेले असतात असं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. गावकरीसुद्धा हसत खेळत बसलेले आहेत. कोणी पेंगलेलं नाही, यंगलेलं नाही, झिंगलेलं तर त्याहून नाही. म्हणजे मला नेहमी असं वाटतं रिकाम्या बाटलीनं नशा येत नाही आणि मैताच्या भाषणाला हसा येत नाही. असं इथं घडत नाही आहे. इथे जरा वेगळा प्रकार आहे. आणि आम्ही सरपंच असोसिएशन म्हणून जो आनंद घेतो आहोत खरंच आम्हाला फार मनापासून आनंद झालेला आहे. सगळ्यांना शुभेच्छा. त्या चष्म्यावाल्याचं उद्या आहे तो पण चांगलं करीलच. तो मधनं आधनं चांगलं करतो.
तर त्याच्यामुळे आपला एक असा डोळा असतो, कोण नेमकं चांगलं करीन, कोण काय करेल, अशी एक उत्सुकता आपल्या सगळ्या आखाड्यामध्ये असते. आणि हीच या आखाड्याची गंमत आहे. पुन्हा प्रेरणास्थान सुद्धा आहे, तिथं बसलेले ते सुद्धा दणकून सगळं वाजवितात. तर मला असं एक वाटतंय की आजच्या ह्या जोरदार परफॉर्मन्सला आपण दणकून एकदा वाजवाच.